शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करून आमदार बच्चू कडूंनी विदर्भात शिवसेना बळकट करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. आमदार बच्चू कडू यांनी दर्यापूरच्या राजकारणात मोठी राजकीय गुगली टाकल्याची चर्चा सध्या रंगली आहे. काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आलेले नगराध्यक्षसह 15 नगरसेवक आज थेट शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्यानं दर्यापूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 8 दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दर्यापूर नगरपालिकेतील शहर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना शिंदे गटासोबत काँग्रेसचे नगरसेवकही उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांच्या निधीचं आश्वासन बच्चू कडूंनी दिल्यानंतर राजकीय समीकरणे वेगानं बदलू लागल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूरमधील 2 स्वीकृत नगरसेवकांसोबत एकूण 18 नगरसेवक मुंबईला पोहोचले असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचंही म्हटलं जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जातोय. पक्षातील नगरसेवकांना रोखण्यात जिल्हा नेतृत्व अपयशी ठरल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी बांधकाम सभापती शिवाजी देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षातील अंतर्गत राजकीय वाद आणि नाराजीमुळे पक्ष सोडत असल्याचे संकेत दिले. या पोस्टनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिकच चर्चेत आले. दर्यापूर शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष या पक्षप्रवेशाकडे लागलाय. काँग्रेसच्या गोटाला बसलेला हा धक्का आगामी नगरपालिका आणि स्थानिक राजकारणावर किती परिणाम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बच्चू कडूंच्या या राजकीय खेळीमुळे दर्यापूरच्या राजकारणात नवे समीकरण उभं राहणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.